नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं तिखट गोड लोणचं। त्यासाठी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, थोडी पिकलेली पण आहे एक कैरी। तर आता आपण त्याचं साल काढून व्यवस्थित कापून घेऊया। तर इथे कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कापू शकता। तर मी इथे बारीक कापलेले आहेत, एकदम पण बारीक नाही, नॉर्मलच कापलेले आहेत। तर आता आपण कढईमध्ये तेल घालूया। तेल थोडं जास्तच घालायचं आहे, कारण की लोणचं टिकायला पाहिजे आपलं, त्यासाठी आपण इथे तेल घातलेलं आहे आधी कढईत। आणि त्यानंतर आता आपण इथे मोहरी घालणार आहोत। जिरं देखील घालू शकता, पण मी फक्त मोहरीच घातलेली आहे। तर तेल व्यवस्थित आधी तापवून द्यायचे आणि मगच मोहरी टाकायची आहे, ज्यामुळे काय होतं, मोहरीचा जो तडका आहे तो चांगला बसतो आणि जी चव असते ती छान येते। तर आता आपण जे आंब्याचे काप म्हणजे कैरीचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर एक कैरी थोडी पिकली होती, त्यामुळे 2 प्रकारच्या इथे तुम्ही बघू शकता, एक कच्ची आणि एक पिकलेली अशी कैरीचे काप आहेत। ते व्यवस्थित घालून आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण कैरीचं तिखट गोड लोणचं बनवणार आहोत, त्यामुळे इथे गूळ घालणार आहोत आपण। तर पहिले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हळद आणि लाल तिखट घालते मी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता। मी इथे हळद आणि लाल तिखटच घातलेलं आहे, की ज्यामुळे असं छान कलर येईल। लाल तिखटमुळे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, ज्यामुळे तिखट नाही होणार, एकदम नॉर्मलच तिखट राहील। आता इथे गूळ घेतलेला आहे, गूळ इथे 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे कापून। आता व्यवस्थित आपण मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला। आता कैरी आपल्याला अख्खी फोड दिसत आहेत कैरीचे, ते शिजल्यानंतर ते असे मिक्स झालेले दिसतील। तर आता मी दाखवते थोड्या वेळाने की कसे शिजल्यावर दिसतात। तर इथे चवीनुसार आपण पहिले मीठ घालून घ्यायचं आहे, की ज्यामुळे आपली कैरी लगेच शिजेल। एकदम नाही मीठ घालायचं आहे, चवीनुसारच घालायचं आहे। तर कैरीचं तिखट गोड लोणचं अगदी म्हणजे टिकेल, असं आठवडाभर टिकेल असं बनतं। तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर जास्त टिकेल। आता इथे तुम्ही बघू शकता की कैरी जी आहे ते गुळाला पाणी सुटलेलं आहे। आपण पाणी अजिबात घातलं नाही आहे त्यात, गूळच वितळल्यावर त्याला पाणी सुटतं। तर आता हे अशा प्रकारे टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर यावेळेस आपलं लोणचं जे आहे ते तयार होतं। आता ते थंड करून आपण बाटलीत भरून घ्यायचं आहे। तर कुठल्याही बाटलीत तुम्ही भरू शकता, अशा प्रकारे तयार होतं। तर नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।